Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 7.2 of chapter number 7 variation from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 38 वर प्रॅक्टिस सेट 7.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी आपण समजून घेऊयात की इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय. या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये म्हणजेच प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये आपण अभ्यासले की डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय. चला तर मग आता आपण समजून घेऊयात की इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊयात. हे पहा, छान सुट्टीचा असा दिवस आहे. तुमच्या मनात विचार येतो की आपण फिरायला जाऊयात. त्यासाठी तुम्ही टॅक्सी बुक करता. टॅक्सीचं फेअर म्हणजे जे कॉस्ट आहे ती किती आहे, एकासाठी 30 रुपीज आहे. हे पहा, एकासाठी किती आहे कॉस्ट, 30 रुपीज. मग तुम्ही म्हणता अरे आपण एकटं जाण्यामध्ये काही मजा नाही, आपण आपल्या एका फ्रेंडला अजून घेऊन जाऊयात, बरोबर, म्हणजे मजा येईल. सो तुम्ही तुमच्या फ्रेंडला बोलवता. मग किती जण होतात, 2 जण. मग आता जी कॉस्ट आहे ती इक्वली शेअर होते, बरोबर. मग प्रत्येकाला किती रुपीज भरावे लागणार, तर 15 रुपीज. आता हा जो सेकंड फ्रेंड आहे तो काय म्हणतो की माझा आणखी एक फ्रेंड आहे, त्याला पण आपण बरोबर घेऊन जाऊयात. मग किती जण होतात, 3 जण होतात. मग आता 3 जण झाल्यावर जी कॉस्ट आहे ती इक्वली शेअर होणार. मग प्रत्येकाला किती पडणार, 10 रुपीज. आता हा जो आहे तिसरा जो फ्रेंड आहे तो म्हणतो की आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत, माझे 2 कझिन्स आहेत, त्यांना पण आपण बरोबर घेऊयात म्हणजे आणखी मजा येईल. मग सगळेजण म्हणतात ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग किती जण होतात, 5 जण होतात. आणि मग ही जी कॉस्ट आहे ती इक्वली शेअर होते. प्रत्येकाला किती रुपीज द्यावे लागतात, मग एकाला 30 रुपीज. मग 5 जण आहेत म्हटल्यावर किती रुपीज द्यावे लागतील, तर 5 6 जार 30 रुपीज, हो की नाही. सो 6 रुपीज द्यावे लागतील प्रत्येकाला. आता इथे तुम्ही हा टेबल व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे फ्रेंड्सची संख्या वाढत जातीये, मात्र जी कॉस्ट आहे ती कमी होतीये, ओके नाही. हे पहा, इथे 1 फ्रेंड होता, 1 एकटाच जण होता तर 30 रुपीज. 2 जण आले 15 रुपीज, 3 जण आले 10 रुपीज, 5 जण झाले 6 रुपीज. म्हणजे इथे हा नंबर वाढत जातोय, फ्रेंड्सची संख्या वाढत जाते, तर कॉस्ट जी आहे ती कमी 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 होत जात आहे. मग यालाच काय म्हणतात, इनव्हर्स प्रपोर्शन ऑर इनव्हर्स व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय होतं, एकाची जी नंबर ऑफ क्वांटिटी आहे ती वाढत जशी जाते त्याचप्रमाणे कॉस्ट सुद्धा वाढत जाते. पण इथे नंबर ऑफ क्वांटिटी वाढत गेल्यावर जी कॉस्ट आहे ती कमी कमी होत जाते, म्हणजे उलट होत आहे, हो ना. म्हणून याला काय म्हणतात, इनव्हर्स व्हेरिएशन असं म्हणतात. आता इथे आणखी एक गोष्ट ऑब्झर्व करा. हे पहा, इथे आहे 130, ओके. 1 इंटू 30 करा, किती येतं, 30, ओके. 1 इंटू 30 किती येतं, 30 येतं. त्यानंतर ना 2 इंटू 15 करा, काय येणार, 15 2 जार 30. त्यानंतर 10 3 जार किती, 10 3 जार सुद्धा 30. आणि 5 6 जार किती, 5 6 जार सुद्धा 30. सो इथे जे प्रोडक्ट आहे ते काय येत आहे, सगळीकडे 30 30 30 30 येते, म्हणजे कॉन्स्टंट येत आहे प्रोडक्ट. आलं लक्षात. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय होत होतं, जो रेशो आहे तो कॉन्स्टंट येत होता. आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय होत आहे, तर जे प्रोडक्ट आहे ते कॉन्स्टंट येत आहे. सो फरक लक्षात आला तुमच्या, काय फरक आहे. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये जो रेशो आहे तो कॉन्स्टंट होता, ओके नाही. हे पहा, रेशिओ काय येतोय, 1/10 कॉन्स्टंट सगळीकडे. हे पहा, 4 10 जार 40. सो जो रेशिओ आहे तो डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये कॉन्स्टंट असतो, तर इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये जे प्रोडक्ट आहे ते कॉन्स्टंट येत असतं. हा फरक आहे. चला तर मग आता आपण काय करूयात, याला इक्वेशन फॉर्म मध्ये कशा प्रकारे राईट करायचं ते अभ्यासूयात. डायरेक्ट व्हेरिएशनला इक्वेशन फॉर्म मध्ये कसं राईट करतात ते आपण अभ्यासलेलं आहे. आता इनव्हर्स व्हेरिएशनला कशा प्रकारे राईट करतात आणि कसं त्याला रीड करतात तेही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. चला तर मग पाहूयात आपण. इथे हे जे फ्रेंड्स आहेत त्याला आपण म्हणूयात एक्स, आणि जी कॉस्ट आहे त्याला आपण म्हणूयात वाय. मग इथे आपण म्हणू शकतो की एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वाय, की वायला असे सुद्धा एक्सप्रेस केले जाऊ शकते, देअर इज इनव्हर्स व्हेरिएशन इन एक्स अँड वाय. आता सिम्बॉल यूज करून कशा प्रकारे राईट करतो, डायरेक्ट व्हेरिएशनला आपण कसे राईट करत होतो, एक्स आणि त्यानंतर अल्फाचं सिम्बॉल, हे काय शो करतं की डायरेक्ट व्हेरिएशन आहे. आणि जेव्हा डायरेक्ट व्हेरिएशन असतं तेव्हा आपण एक्स हे सिम्बॉल आणि वाय राईट करत होतो. पण आता इथे डायरेक्ट व्हेरिएशन नाहीये,
इथे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. सो इनव्हर्स व्हेरिएशन असल्यामुळे आपण इथे राईट करणार 1/y. सो अशा प्रकारे इनव्हर्स व्हेरिएशन आपल्याला शो करायचे असते. आता इथे आपण पाहिलं की यांचं जे प्रोडक्ट आहे ते कॉन्स्टंट आहे म्हटल्यावर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करणार x आणि ह्या सिम्बॉलच्या ऐवजी इज इक्वल टू k राईट करणार आणि 1/y ऍज इट इज. आता या दोघांमध्ये k आणि 1/y मध्ये कोणतंच साईन नाहीये. याचा अर्थ काय, तर मल्टिप्लिकेशनचा साईन आहे. बरोबर. आता हे पहा इथे k ला कोणताच डिनॉमिनेटर नाहीये म्हटल्यावर 1 डिनॉमिनेटर आहे असं आपण मानतो की नाही. चला मल्टिप्लिकेशन करा. काय येणार, k/y येणार. k इंटू 1 काय k आणि 1 इंटू y काय y. सो k/y. सो x इज इक्वल टू k/y. मग आता हा जो y आहे त्याला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला राईट करूयात. इथे डिव्हिजन मध्ये की नाही, इकडे गेल्यावर तो मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो x इंटू y इज इक्वल टू इथे काय रिमेनिंग राहणार मग k. सो हे काय झाले, हे झाले इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आणि k काय आहे, k आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो हे इक्वेशन यूज करून आपण आपले बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 7.2 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आय होप तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय, कधी कुठले इक्वेशन आपल्याला यूज करायचे आहे. सो चला रीड करूयात. द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर्स ऑफ वर्कर्स अँड नंबर्स ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क इज गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. कम्प्लीट द टेबल. आता इथे हा एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये काय काय दिलेलं आहे, तर नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत. हे पहा इथे 30 आहेत, इथे 20, इथे ब्लँक आहे, इथे 10 आहे. त्यानंतर इथे खाली काय दिलेलं आहे, तर नंबर ऑफ डेज दिलेले आहेत. कसे आहेत डेज दिलेले, 6, 9, 12, ब्लँक 36. आता इथे आपल्याला फिगर आउट करायचं आहे की हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे की इनव्हर्स व्हेरिएशन आहे. हे पहा नंबर ऑफ वर्कर्स कमी कमी होत जात आहेत, डिक्रीज होत आहेत, तर नंबर ऑफ डेज इन्क्रीज होत जात आहेत. एक क्वांटिटी कमी होतीये तर दुसरी वाढतीये. याला काय म्हणणार, याला इनव्हर्स प्रपोर्शन म्हणणार और इनव्हर्स व्हेरिएशन म्हणणार. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये कसं असतं, एक क्वांटिटी वाढली तर दुसरी सुद्धा वाढत जाते किंवा एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये कमी होत जाते. पण इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असं नसतं. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये अपोजिट डिरेक्शनने चाललेलं असतं सगळं. आता हे पहा इथे नंबर ऑफ वर्कर्स कमी 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 होत जात आहेत, मग नंबर ऑफ डेज जास्त 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 होत जात आहेत. हो की नाही. मग हा जो टेबल आहे, ही जी इन्फॉर्मेशन या टेबलमध्ये दिलेली आहे ती कशाची आहे, तर इनव्हर्स व्हेरिएशनची आहे. आता इथे कोणतेच व्हेरिएबल इथे त्यांनी यूज केलेलं नाहीये. आपल्या क्वेश्चन मध्ये काही सांगितलेलंच नाहीये की नंबर ऑफ वर्कर्सला तुम्ही एक्स म्हणा किंवा नंबर ऑफ डेजला तुम्ही झेड म्हणा, असं काही दिलेलं नाहीये. तर आपण काय करूयात, आपल्या मनाने इथे व्हेरिएबल्स घेऊयात. नंबर ऑफ वर्कर्स साठी आपण म्हणूयात एन आणि नंबर ऑफ डेज साठी आपण म्हणूयात डी. त्याप्रमाणे आपल्याला सोल्युशन मध्ये राईट करावं लागेल की आपण नंबर ऑफ वर्कर्सला एन म्हटलेला आहे आणि नंबर ऑफ डेजला डी म्हटलेला आहे. लेट एन बी द नंबर ऑफ वर्कर्स अँड डी बी द नंबर ऑफ डेज. आणि आता आपल्याला माहित आहे या इन्फॉर्मेशन नुसार की हे यांचं प्रपोर्शन और हे कोणत्या व्हेरिएशन मध्ये आहे, तर इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहे. ते सुद्धा राईट करावं लागेल. हिअर व्हेन एन इज डिक्रीजेस डी इज इन्क्रीजिंग, राईट. सो दे आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. राईट कसं करणार, इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहे ते. एन इनव्हर्सली व्हॅरीज ऍज डी अशा प्रकारे आपण राईट करणार सिम्बॉल यूज करून. किंवा यालाच आपण असेही रीड करू शकतो, देयर इज इनव्हर्स व्हेरिएशन इन एन अँड डी. ओके. आता हे जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलच्या ऐवजी आपण काय करत असतो, कॉन्स्टंट राईट करत असतो. हो की नाही. कॉन्स्टंट म्हणजेच के राईट करतो. का बरं के राईट करतो, कारण आपल्याला माहिती आहे की या सगळ्यांचं प्रोडक्ट जे आहे ते कॉन्स्टंट असतं. चला इथे राईट करूयात. एन इज इक्वल टू या सिम्बॉलच्या ऐवजी इज इक्वल टू के आणि 1/d. इथे कोणतंच साईन नाही, मग मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. आता कशा प्रकारे आपलं इक्वेशन फॉर्म होणार आहे, के इंटू 1 के ओनली. ओके. मग k/d येणार इथे. सो एन इज इक्वल टू k/d. आता हा जो डी आहे त्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात आणि इथे त्याही आधी राईट करूयात वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आपल्याला माहिती आहे की नाही के काय आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. सो एन इंटू डी इज इक्वल टू के. सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याकडे ह्या व्हॅल्यूज आहेत की नाही, या व्हॅल्यूज वरून आपण हा जो कॉन्स्टंट आहे तो फाइंड आउट करून घेऊयात. सो नाव व्हेन एन इज इक्वल टू 30 अँड डी इज इक्वल टू 6. आता तुम्ही 30 आणि 6 च्या ऐवजी 20 आणि 9 घेतलं तरीही चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये.
आपल्याला काय करायचं आहे, फक्त कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं आहे. मग इथे या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, दोन्हीपैकी कोणत्याही व्हॅल्यूज तुम्ही घेऊन तुमचं कॉन्स्टंट फाइंड आउट करू शकता. आणि कॉन्स्टंट का एकदा फाइंड आउट केला तर हा टेबल आपल्याला कितीही मोठा देऊ देत ना आणि कितीही फिल इन द ब्लँक्स देऊ देत, आपल्याला फार इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. सो चला आपण कॉन्स्टंट फाइंड आउट करूया. त्यासाठी काय करायचंय, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घ्यायच्या आहेत. एन म्हणजे काय आहे, 30 आहे. सो इथे राईट करूया 30. त्यानंतर ना इंटूचं साईन, त्यानंतर ना डी म्हणजे काय आहे 6 इज इक्वल टू काय आहे आपला, काय येणार आहे, के येणार आहे, हो ना. आता 30 इंटू 6 किती होणार, 3 6 18 आणि हा 0 180 इज इक्वल टू के. सो के काय आलेला आहे आपला 118. के म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंट आपण फाइंड आउट केलेला आहे. आता काय फाइंड आउट करायचे आपल्याला, ह्या ज्या फिलिंग द ब्लँक्स दिलेल्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या आहेत. चला इथे मग राईट करून घेऊयात की कॉन्स्टंट किती आलेला आहे, एन इंटू डी किती आलेला आहे, एन इंटू डी आलेला आहे आपलं 180 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे काय झालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन झालेलं आहे. चला नेक्स्ट पेज घेऊयात. सेम थिंग मी इथे राईट केलेलं आहे नेक्स्ट पेजवर, त्या पेजवर जागा नव्हती म्हणून. इथे आपण के हा कॉन्स्टंट आहे समजून घेतलं, त्यानंतर इक्वेशन आपण मांडलेलं आहे. आता त्या इक्वेशन मध्ये आपण काय करूयात, या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सबस्टिट्यूट करूयात. सो इथे नंबर ऑफ वर्कर्स दिलेले नाहीयेत, ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि नंबर ऑफ डेज दिलेले आहेत. सो वेन डी इज इक्वल टू 12 आणि एन आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग काय करणार आपण, हे जे इक्वेशन आहे त्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. नाव एन इंटू डी इज इक्वल टू 180. सो एन ऍज इट इज राईट करणार इंटू डी किती आहे 12 इज इक्वल टू 180. आता इथे हा जो 12 आहे त्याला आपल्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवावं लागणार, तरच आपल्याला एन ची व्हॅल्यू मिळणार आहे, हो की नाही. पण हा राईट हँड साईडला जेव्हा जाईल तेव्हा असाच जाणार आहे का, तर नाही. बरेचदा मला सांगून झालेलं आहे, जेव्हा मल्टिप्लिकेशन असतं त्याचं डिव्हिजन होतं, जेव्हा साईड चेंज करतो तो नंबर तेव्हा. ऍडिशन असली की सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन असलं की ऍडिशन करावी लागते. सो इथे मल्टिप्लिकेशन आहे ना, मग इक्वल टू च्या जेव्हा तो राईट हँड साईडला जाईल तेव्हा तो जाणार डिव्हिजन मध्ये. आता 180 डिवाइडेड बाय 12 करा, किती येणार, 12 1 जार 12 अँड 12 1 जार 12. 18 मधून 12 सबट्रॅक्ट करा, किती रिमेनिंग राहतात, 13 14 15 16 17 अँड 18 6. सो 6 अँड 0 किती झाले 60. देन 12 5 जार 60. सो एन इज इक्वल टू काय आलेला आहे 15. आपला आन्सर आलेला आहे, इथे राईट करून टाकूयात 15. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, आता इथे त्यांनी काही नंबर्स दिलेले नाही आहेत 1 2 3 4. आपण स्वतः देऊन घेऊयात, हे 1 हे 2 आणि हे 3. सो इथे नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत, इथे राईट करून घेऊयात. नंबर ऑफ वर्कर्स 10 दिलेले आहेत आणि डी म्हणजे डेज फाइंड आउट करायचे आपल्याला. चला इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो हे आपले इक्वेशन आहे, यामध्ये व्हॅल्यूज एन म्हणजे 10, डी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इक्वल टू 180. आता हा जो 10 आहे तो इक्वल टू च्या राईट हँड साईडला जाणार. सो डी इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 10. हा 0 कट होणार आणि 1 1 जार 1 1 18 जार 18 असं सुद्धा करू शकता. किंवा हे पहा 10 1 जार 10 8 रिमेनिंग राहिला, 8 0 80 झाला, 10 8 जार 80 किती आलं 18. सो डी इज इक्वल टू 18. इथे आन्सर आपल्याला राईट करून घेऊया त्या टेबलमध्ये, डी इज इक्वल टू 18. आता थर्ड नंबरला नंबर ऑफ डेज दिलेले आहेत आणि नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो चला इथे राईट करून घेऊयात. डी म्हणजेच डेज 36 आहेत आणि एन फाइंड आउट करायचे आहे म्हणजेच नंबर ऑफ वर्कर्स फाइंड आउट करायचे आहेत. इक्वेशन राईट करून घेऊयात. एन इंटू डी इज इक्वल टू 180. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. एन फाइंड आउट करायचं आहे, सो एन ऍज इट इज इंटू डी आहे 36 इज इक्वल टू 180. आता एन फाइंड आउट करायचा आहे, मग हा 36 जाणार इक्वल टू च्या राईट हँड साईडला. सो एन इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 36. 180 ला 36 ने डिवाइड करा, काय आन्सर येणार हे पहा. 9 4 जार 36, देन 9 2 जार 18 अँड 9 0 जार 0. आता या 4 ने पुन्हा या 20 ला जाणार ना भाग. सो 4 1 जार 4 4 5 जार 20. सो इथे काय आन्सर आलेला आहे 5/1. पण डिनॉमिनेटर मधला 1 नाही राईट केला तरी चालतो. सो एन इज इक्वल टू आलेला आहे
5. सो इथे या टेबलमध्ये आपण राईट करून घेऊयात नंबर ऑफ वर्कर्स किती येणार 5 जेव्हा नंबर ऑफ डेज 36 आहे. सो हे झाले आपले या फर्स्ट क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 2. आता इथे क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 सब क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच के फाइंड आउट करायचं आहे. अँड राईट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. के फाइंड आउट करून झाल्यानंतर इक्वेशन आपण तयार करत असतो. सो ते इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला राईट करायचंय फॉर एव्हरी एक्झाम्पल गिव्हन बिलो. प्रत्येक इथे जे एक्झाम्पल दिलेले आहे ते. चला तर मग राईट करूयात. फर्स्ट वाला घेऊयात. काय दिलेलं आहे, P varies inversely as Q. P varies inversely as Q. If P is equal to 15, then Q is equal to 4. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजेच के फाइंड आउट करायचा आहे आणि त्यानंतर इक्वेशन मांडायचं. चला मग इथे राईट करून घेऊयात. P inversely varies as Q आणि हे जे सिम्बॉल आहे त्याच्याऐवजी आपण काय राईट करणार आहोत, कॉन्स्टंट. हो ना. सो P इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/Q. आता मल्टिप्लिकेशन करा. सो K इंटू 1 काय येणार, K ओनली. सो काय येणार इथे, K/Q. सो P इज इक्वल टू K/Q. आता हा जो Q आहे त्या Q ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. सो Q ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवले. हे काय झाले, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. पण आता आपल्याला काय करायचंय, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो याच्यामध्ये आपण काय करूयात, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. P म्हणजे किती दिलंय 15 आणि Q काय दिलेला आहे 4. सो चला नाव इफ P इज इक्वल टू 15 अँड Q इज इक्वल टू 4, देन P म्हणजे काय 15 आणि Q म्हणजे काय 4. सो 15 इंटू 4 इज इक्वल टू K. 15 4s आर किती, 15 4s आर 60. सो K इज इक्वल टू काय आलेला आहे, K इज इक्वल टू आलेला आहे 60. आणि K म्हणजे काय आहे, K म्हणजे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे 60. आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मांडायचं आहे. कशा प्रकारे मांडणार आपण, तर हे पहा, P इंटू Q इज इक्वल टू K आहे की नाही, आणि K ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 60. बरोबर. सो इक्वेशन कशा प्रकारे मांडणार, P इंटू Q इज इक्वल टू 60. सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. K काय आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, अँड PQ इज इक्वल टू 60 इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता हे मल्टिप्लिकेशनचं साइन तुम्ही फायनल आन्सर मध्ये नाही राईट केलं तरीही चालणार आहे. नुसतं PQ इक्वल टू 60 राईट केलं तरीही चालणार आहे, नो प्रॉब्लेम. सो चला नेक्स्ट पाहूयात, सेकंड सब क्वेश्चन. आता इथे सेकंड मध्ये काय दिलेलं आहे, Z inversely varies as W, or we can say there is inverse variation in Z and W. सो हे पहा, अशा प्रकारे आपण इथे राईट करून घेऊयात पुन्हा. आणि हे जे सिम्बॉल आहे त्याच्याऐवजी काय राईट करायचं असतं आपल्याला, कॉन्स्टंटचं सिम्बॉल. सो Z इज इक्वल टू K 1/W. मध्ये इंटूचं साइन नाही दिलं तरीही चालतं, पण आपण देऊन घेऊयात. आता काय करणार पुढे, K इंटू 1 किती येतं, K ओनली. सो Z इज इक्वल टू K/W. where K is the constant of variation. हे जे आहे ते इथे राईट केलं तरीही चालतं बरं का. K is the constant of variation. आता हा जो W आहे त्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. सो Z इंटू W इज इक्वल टू K. आता इथे व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत की नाही, Z म्हणजे काय आहे आणि W म्हणजे काय आहे. चला मग इथे राईट करून घेऊयात आपण. हे पहा, इफ Z इज इक्वल टू 2.5 अँड W इज इक्वल टू 24. मग आपल्याला काय करायचं आहे, इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्यायचे आहेत. ओके. सो Z म्हणजे काय आहे 2.5 इंटू W म्हणजे आहे 24. काय येणार, इज इक्वल टू काय आहे, हे कॉन्स्टंट आहे की नाही, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो K मल्टिप्लिकेशन करा म्हणजे K ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. हे पहा, 2.5 इंटू 24 केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळतं 60. सो राईट करूया तिथे, K इज इक्वल टू 60. सो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आलेला आहे 60. आता आपल्याला काय राईट करायचंय, इक्वेशन राईट करायचंय. हो ना. मग इक्वेशन कशा प्रकारे राईट करणार, तर Z इंटू W इज इक्वल टू 60.
आता इथे मल्टिप्लिकेशनचं साईन नाही राईट केलं तरी चालणार आहे, नुसतं ZW इज इक्वल टू 60 राईट केलं तरी पण इट्स ओके. चलो, कळाले तुम्हाला? नेक्स्ट पाहूयात आता. हे काय आहे? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. थर्ड नंबरचं सब क्वेश्चन आहे. S इनव्हर्सली व्हॅरीज ॲज टी स्क्वेअर. ओके, किंवा यालाच आपण असंही रीड करू शकतो, देअर इज इनव्हर्स व्हेरिएशन इन S अँड स्क्वेअर ऑफ टी. राईट करून घेऊया तिथे आपण पुन्हा अशा प्रकारे. आता हे जे सिम्बॉल आहे त्याच्याऐवजी कॉन्स्टंटचं सिम्बॉल आपल्याला राईट करायचं आहे. सो S इज इक्वल टू K इंटू 1 अपॉन टी स्क्वेअर. आता मल्टिप्लिकेशन करा. K इंटू 1 काय येणार? K ओनली. सो S इज इक्वल टू K अपॉन टी स्क्वेअर. हा जो टी स्क्वेअर आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आपल्याला पाठवायचा आहे. सो चला पाठवून देऊयात. S इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू K. कशा प्रकारे येणार? आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट कराव्या लागतील ना आपल्याला. काय दिलेले आहे? S म्हणजे काय दिलेलं आहे? S म्हणजे दिलेलं आहे 4 आणि T म्हणजे आहे 5. बरोबर. सो चला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया तिथे. S म्हणजे आहे 4 इंटू T म्हणजे काय आहे? T म्हणजे आहे 5. सो 5चा स्क्वेअर इथे पहा, T स्क्वेअर दिले ना म्हणून 5चा स्क्वेअर. आता 5चा स्क्वेअर किती? सांगा बरं. 5चा स्क्वेअर किती? 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू K. 25 इंटू 4 किती झालं? 25 इंटू 4 झालं 100 इज इक्वल टू K. सो K इथे काय आलेला आहे? K आलेला आहे 100. ओके नाही? इक्वेशन कशा प्रकारे मांडणार आपण? तर S इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू K आहे की नाही? मग K ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केलेली आहे. काय आहे? 100. सो इथे राईट करून घेऊयात 100. कळालं? सो दिस इज द equation of variation. And what is the constant of variation? Constant of variation is 100 for this example. Now let's see our next sub question, fourth sub question. X varies inversely as square root of y. Okay नाही? चला इथे राईट करून घेऊया. ओके, आता या साईनच्या ऐवजी आपल्याला काय करायचंय? कॉन्स्टंटचं साईन यूज करायचं आहे. इंटू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ y. आता K इंटू 1 काय झालं? K हो ना? K अपॉन स्क्वेअर रूट ऑफ y. राईट करूया तिथे अशा प्रकारे येणार. आता हा जो स्क्वेअर रूट ऑफ y आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवूया. सो x इंटू स्क्वेअर रूट ऑफ y इज इक्वल टू K. आता याला लेफ्ट हँड साईडला का पाठवतो आपण? कारण आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचंय ना म्हणून. सो कॉन्स्टंट काय येणार? आता व्हॅल्यूज दिल्यात की नाही इथे? हे पहा काय दिलेले आहेत व्हॅल्यूज. x 15 आहे आणि y किती आहे? 9 आहे. सो हा जो K आहे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, तो फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करूयात? याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो x म्हणजे 15 इंटू स्क्वेअर रूट ऑफ y. y ची काय व्हॅल्यू दिलेली आहे? 9. सो स्क्वेअर रूट ऑफ 9 येणार इथे इज इक्वल टू K. सो 15 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 9 काय येणार? स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजेच काय? तर 9 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 3 3 जार 9 ना. सो 3 चा स्क्वेअर आहे 9. सो इथे येणार 3 इज इक्वल टू K. 15 इंटू 3 किती झाले? 15 3 जार 45. सो K इज इक्वल टू 45 आलेला आहे इथे आपला कॉन्स्टंट. K म्हणजे काय आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन 45 आलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय? इक्वेशन मांडायचंय की नाही? चला इक्वेशन मांडूयात आपण. कशा प्रकारे येणार इक्वेशन ऑफ व्हेरिएशन? सो x इंटू स्क्वेअर रूट ऑफ y इज इक्वल टू, आता K ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे ना, मी इथे K ची व्हॅल्यू राईट करूया 45. सो हे काय झाले? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन ऑफ दिस एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ऍपल्स इन अ हीप. एक ऍपल्सचा असा ढिगारा आहे आणि या ढिगाऱ्यामधून बॉक्सेस भरायचे आहेत. इफ 24 ऍपल्स आर पुट इन अ बॉक्स देन 27 बॉक्सेस आर नीडेड. आता जर एका बॉक्समध्ये, हे पहा हे जे सगळे ऍपल्स आहेत ना, ते सगळे ऍपल्स बॉक्सेस मध्ये भरायचे आहेत. मग जर एका बॉक्समध्ये 24 ऍपल्स भरले तर टोटल किती बॉक्सेस लागतात? 27 बॉक्सेस लागतात हे सगळे ऍपल्स भरायला. मग क्वेश्चन काय आहे? इफ 36 ऍपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स. मग जर एका बॉक्समध्ये 36 ऍपल्स भरले तर हाऊ मेनी बॉक्सेस विल बी नीडेड. किती बॉक्सेस लागतील? लक्षात घ्या, एका बॉक्समध्ये जर 24 ऍपल्स भरले तर 27 बॉक्सेस लागतात. मग जर एका बॉक्समध्ये थोडेसे जास्त अजून भरले, 36 ऍपल्स भरले तर किती बॉक्सेस लागतील, असा क्वेश्चन आहे. हे पहा, हा क्वेश्चन समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊयात.
फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे हे 10 बॉल्स आहेत आणि हे 10 बॉल्स तुम्हाला बॉक्सेसमध्ये भरायचे आहेत. मग जर तुम्ही एका बॉक्समध्ये हे पहा, एका बॉक्समध्ये जर 2 बॉल्स भरले, हे पहा हे 2 बॉल्स भरले, मग किती बॉल्स राहिले? 8 बॉल्स राहिले. मग दुसरा एक बॉक्स घेतला, त्यामध्ये 2 बॉल्स भरले तुम्ही. मग आणखी एक बॉक्स घेतला, त्यामध्ये 2 बॉल्स भरले. आणखी एक बॉक्स घेतला, त्यामध्ये आणखी 2 बॉल्स भरले आणि आणखी एक बॉक्स घेतला, त्यामध्ये 2 बॉल्स भरले. मग तुम्हाला हे सगळे बॉल्स भरायला किती बॉक्सेस लागले? 5 बॉक्सेस लागले, बरोबर. आणि एका बॉक्समध्ये किती बॉल्स भरले तुम्ही? तर 2 बॉल्स भरले. समजतंय तुम्हाला? आता जर आपण एक काम केलं, एका बॉक्समध्ये 2 च्या ऐवजी जर 5 बॉल्स भरले, हे पहा एका बॉक्समध्ये 2 च्या ऐवजी जर 5 बॉल्स भरले तर किती बॉक्सेस लागतात बरं आपल्याला? आपल्याला फक्त 2 बॉक्सेस लागतात. जेव्हा आपण एका बॉक्समध्ये 2 बॉल्स भरले तेव्हा आपल्याला किती बॉक्सेस लागले? 10 बॉक्सेस लागले. आणि आता इथे एका बॉक्समध्ये आपण 5 बॉल्स भरल्यानंतर आपल्याला फक्त 2 बॉक्सेस लागलेले आहेत. येते लक्षात? आपण एका बॉक्समध्ये भरण्याच्या बॉल्सची जी क्वांटिटी आहे ती वाढवली तर आपल्याला बॉक्सेसची क्वांटिटी कमी लागलेली आहे, बरोबर. म्हणजे एक क्वांटिटी वाढतीये तर दुसरी क्वांटिटी कमी होतीये. याचाच अर्थ हे काय आहे? इनव्हर्स व्हेरिएशन आहे. इनव्हर्स प्रपोर्शन सुद्धा आपण याला म्हणू शकतो. मग त्याचप्रमाणे इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेले आहे की एका बॉक्समध्ये जर 24 ऍपल्स भरले तर 27 बॉक्सेस लागतात. आणि जर क्वांटिटी वाढवली 24 च्या ऐवजी 36 ऍपल्स आपण एका बॉक्समध्ये भरले तर मग किती बॉक्सेस लागतील? अर्थातच थोडे कमी बॉक्सेस लागतील ना. चला तर मग पाहूयात किती कमी बॉक्सेस लागतील. मग त्यासाठी आपण आता काय करणार आहोत, इथे आधी राईट करून घेऊयात. काय राईट करणार आहोत आपण की नंबर ऑफ बॉक्सेस म्हणजे काय आणि ऍपल्सला आपण काय म्हणणार. सो लेट ए बी द नंबर ऑफ ऍपल्स. ए ला आपण काय म्हणूयात? नंबर ऑफ ऍपल्स. आता आपल्याला इक्वेशन मांडायचंय की नाही, म्हणून आपण इथे व्हेरिएबल घेत आहोत. लेट ए बी द नंबर ऑफ ऍपल्स. ऍपल्सला ए म्हणूयात. अँड बी द टोटल नंबर ऑफ बॉक्सेस. बी ला काय म्हणूयात? बॉक्सेस म्हणूयात. मग आता हे कसं प्रपोर्शन आहे? एक क्वांटिटी वाढतीये तर दुसरी क्वांटिटी कमी होतीये. इनव्हर्स व्हेरिएशन आहे की नाही. मग आपण इथे राईट करूयात. हिअर व्हेन ए इज इन्क्रीजेस बी इज डिक्रीजिंग. जेव्हा ऍपल्सची संख्या वाढतीये तेव्हा बॉक्सेसची संख्या ही कमी होतीये. सो दे आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कशा प्रकारे आपण राईट करणार मग? ए इनव्हर्सली व्हॅरीज ऍज बी. अशा प्रकारे हे पहा, ए इनव्हर्सली व्हॅरीज ऍज बी. आता इथे हे जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलच्या ऐवजी आपण काय राईट करत असतो? कॉन्स्टंट. कारण आपल्याला माहिती आहे की प्रोडक्ट हे कॉन्स्टंट असते. सो चला इथे राईट करूयात. ए इज इक्वल टू के आणि हे 1/b ऍज इट इज इथे राईट करणार. आता इथे कोणतंच साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे आपल्याला माहिती आहे. आणि के इंटू 1 काय होतं? के ओनली. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. ए इज इक्वल टू के अपॉन बी. आता हा जो बी आहे या बी ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. मग काय होणार? हे पहा अशा प्रकारे ए इंटू बी इज इक्वल टू के. के काय आहे? के आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता या के ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली की आपल्याला कॉन्स्टंट मिळणार आहे, हो की नाही. मग त्यावरून आपण फार इझिली आपल्या या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करू शकतो. चला तर मग इथे आपण फाइंड आउट करूयात. काय दिलेलं आहे? इफ 24 ऍपल्स आर पुट इन अ बॉक्स. जर एका बॉक्समध्ये 24 ऍपल्स आपण भरले तर किती बॉक्सेस लागतात? 27 बॉक्सेस लागतात. मग चला कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. नाव इफ ए इज इक्वल टू 24. ए म्हणजे काय? ऍपल्स. आणि बी म्हणजे काय? बॉक्सेस. सो बी इज इक्वल टू 27. आता आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. ए इंटू बी इज इक्वल टू के मध्ये ए म्हणजे आहे 24 इंटू बी म्हणजे आहे 27. मल्टिप्लिकेशन करा. काय आन्सर मिळणार आहे आपल्याला? आपल्याला के मिळणार आहे की नाही. हे पहा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट मिळालेले आहे 648. सो के आपल्याला मिळालेला आहे 648. ओके. आणि के म्हणजेच काय आहे? के म्हणजे आहे कॉन्स्टंट. सो ए इंटू बी चं आन्सर म्हणजेच कॉन्स्टंट आपल्याला मिळालेला आहे 648. सो हे काय झाले? हे झाले इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता या इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये आपण आपली ही जी व्हॅल्यू आहे 36 ऍपल्सची ती सबस्टिट्यूट करूयात आणि फाइंड आउट करूयात की किती बॉक्सेस लागतील. सो हे पहा नाव इफ ए इज इक्वल टू 36 व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ बी. बॉक्सेस किती लागतील? सो हे पहा हे आपले इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. ए म्हणजे आहे 36 आणि बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कॉन्स्टंट आहे 648. आता बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही म्हटल्यावर या 36 ला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो बी इज इक्वल टू 648 डिवायडेड बाय 36. आता 36 डिव्हिजन मध्ये कसं काय केला? कारण तुम्हाला माहिती आहे इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही. तो जेव्हा इक्वल टू चे साइन चेंज करतो म्हणजे इक्वल टू चा हा जो ब्रिज आहे
तो क्रॉस करून 36 जातो तेव्हा त्याचे साईन हे कायम बदलत असते. इथे जर मल्टिप्लिकेशन आहे तर इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. आता 36 ने डिवाइड करा 648 ला. दोन्हीही आय थिंक 9 ने डिव्हिजिबल आहे. चला 9 4 जार 36, 9 7 जार 63, 64 मधून 63 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. सो इथे 1 8 18 झाले. 9 2 जार 18. आता 4 ने पुन्हा आपण 72 ला डिवाइड करू शकतो. 4 ने डिव्हिजिबल आहे 72. 4 1 जार 4, त्यानंतर 7 मधून 4 सबट्रॅक्ट करा. किती रिमेनिंग राहणार 3. सो 3 2 किती झाले 32. 4 8 जार 32. सो बी इथे आपल्याला काय आन्सर आलेला आहे. बी इज इक्वल टू काय आहे इथे 18. आणि बी म्हणजे काय आहे बॉक्सेस आहे. ओके नाही, इथे आपण म्हटले ना बी द टोटल नंबर ऑफ बॉक्सेस. सो जेव्हा एका बॉक्समध्ये 36 ऍपल्स आपण भरू तेव्हा टोटल नंबर ऑफ बॉक्सेस किती लागणार आहेत 18. जेव्हा 24 ऍपल्स एका बॉक्समध्ये भरले होते तेव्हा किती बॉक्सेस लागत होते 27. आणि जेव्हा 36 ऍपल्स भरले एका बॉक्समध्ये तेव्हा किती बॉक्सेस लागणार आहेत 18 बॉक्सेस लागणार आहेत. चला फायनल आन्सर राईट करूयात. इफ 36 apples are filled in a box, then 18 boxes are required. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खूप इझी क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युझिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशनचं सिम्बॉल काय आहे तुम्हाला माहित आहे. ते सिम्बॉल यूज करून आपल्याला फक्त इथे राईट करायचं आहे. काय दिलेलं आहे द वेव्हलेंथ ऑफ साऊंड. साऊंडच्या वेव्हलेंथ त्याला काय म्हटलेलं आहे एल. अँड इट्स फ्रिक्वेन्सी, आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे त्याला म्हटलेलं आहे एफ. आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. हे दोन्ही जर इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असतील तर सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन यूज करून आपल्याला हे स्टेटमेंट राईट करायचं आहे. कशा प्रकारे राईट करणार. इनव्हर्स व्हेरिएशन कसं सिम्बॉल आहे हे पहा. अशा प्रकारे आपण राईट करणार. ओके नाही, याला काय म्हणणार रीड कसं करणार. एल इनव्हर्सली व्हॅरीज ॲज एफ. चला नेक्स्ट पाहूयात. द इंटेन्सिटी म्हणजेच आय. इंटेन्सिटीला काय म्हटलेलं आहे आय. द इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हॅरीज इनव्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स डी ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. हा जो आय आहे तो व्हेरीज इनव्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. लक्षात घ्या स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. डिस्टन्सला काय म्हटलेलं आहे डी, आणि डी चा स्क्वेअर आहे. सो इथे कशा प्रकारे आपण राईट करणार. आय व्हेरी करतोय इनव्हर्सली, सो आय इथे आपण राईट करणार. आणि कशा बरोबर व्हेरी करतोय इनव्हर्सली, तर स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. सो इथे हे सिम्बॉल येणार आणि इथे 1/d चा स्क्वेअर येणार, कारण इथे काय म्हटलेलं आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. सो क्वेश्चन रीड करताना व्यवस्थित रीड करायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपले आन्सर राईट करायचे आहे. चला नेक्स्ट पाहूयात. 5 नंबरला दिलेले आहे x इनव्हर्सली व्हेरीज स्क्वेअर रूट ऑफ y and when x is equal to 40 then y is equal to 60. आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. x इनव्हर्सली व्हेरीज ॲज स्क्वेअर रूट ऑफ y. x ची व्हॅल्यू 40 आहे तेव्हा y 16 आहे. इफ x इज इक्वल टू 10 फाइंड y. जर x 10 असेल तर y फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता इथे काय काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे. तर x इनव्हर्सली व्हेरीज ॲज स्क्वेअर रूट ऑफ y. ओके नाही, इनव्हर्स प्रोपोर्शन आहे इथे, इनव्हर्स व्हेरिएशन आहे आणि इनव्हर्स व्हेरिएशनचं प्रोडक्ट हे कायम कॉन्स्टंट असतं हे आपल्याला माहित आहे. x जेव्हा 40 आहे तेव्हा y 16 आहे. या इन्फॉर्मेशन वरून आपण कॉन्स्टंट फाइंड आउट करू शकतो. चला तर मग आपण राईट करून घेऊया तिथे x इनव्हर्सली व्हॅरीज ॲज स्क्वेअर रूट ऑफ y. आता इथे या सिम्बॉलच्या ऐवजी आपण कॉन्स्टंट घेऊयात. सो x इज इक्वल टू k. पुढे काय येणार आहे 1 स्क्वेअर रूट ऑफ y ॲज इट इज येणार. आता k इंटू 1 काय होतं k ओनली. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात x इज इक्वल टू k अपॉन स्क्वेअर रूट ऑफ y. आता ही स्टेप तुम्ही नाही राईट केली, डायरेक्टली ही स्टेप राईट केली तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम. आता हा जो स्क्वेअर रूट ऑफ y आहे त्याला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. आता इथे डिव्हिजन मध्ये आहे की नाही, तो इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो x इंटू स्क्वेअर रूट ऑफ y इज इक्वल टू k. k काय आहे हे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याकडे या व्हॅल्यूज आहेत, यावरून आपण k फाइंड आउट करूयात, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करूयात. सो हे पहा. नाव इफ x इज इक्वल टू 40 y इज इक्वल टू 16. आता आपण काय करूयात यामध्ये फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. x ची काय व्हॅल्यू आहे 40 आहे आणि इंटू y ची काय व्हॅल्यू आहे y ची व्हॅल्यू आहे 16. तो 16 ॲज इट इज राईट करणार का इथे नाही, साईन पहा इथे रॅडिकल साईन आहे की नाही, रॅडिकल साईनच्या आतमध्ये राईट करणार 16 आणि या रॅडिकल साईनचा काय अर्थ होतो स्क्वेअर रूट ऑफ 16 इज इक्वल टू k. आता इथे 40 ॲज इट इज येणार इंटू 16चा स्क्वेअर रूट काय आहे. स्क्वेअर रूट काय आहे याचा काय अर्थ की 16 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे सांगा बरं मला.
जर आपण 4 into 4 केलं तर आपल्याला 16 मिळतं, बरोबर. याचाच अर्थ काय, 4चा स्क्वेअर काय आहे, 16 आहे. सो इथे स्क्वेअर रूट ऑफ 16 आहे 4 आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 16 च्या ऐवजी राईट करूया 4. 4 into 40 किती होणार, 4 4 are 16 आणि हा 0 160. सो के काय आलेला आहे आपला, कॉन्स्टंट काय मिळालेला आहे आपल्याला 160. सो इथे आपण राईट करून घेऊया, x into square root of y is equal to 160 and this is the equation of variation. आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे व्हेरिएशनचं. चला आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो त्यासाठी नाव इफ x is equal to 10 what will be the value of y. सो या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय आहे इक्वेशन, x into square root of y. सो x into square root of y is equal to 160 ॲज इट इज आपण इथे राईट करून घेतलेला आहे. x ची व्हॅल्यू आहे 10 into square root of y is equal to 160. आता आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची की नाही. मग आपण काय करूयात, या 10 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊया. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो स्क्वेअर रूट ऑफ y इज इक्वल टू 160 डिवाइडेड बाय 10. 0 0 कट होणार आणि 116 जार 16. सो स्क्वेअर रूट ऑफ y काय आलेला आहे, 16 आलेला आहे. पण आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ y ची व्हॅल्यू हवी होती का, नाही. आपल्याला कशाची व्हॅल्यू हवी आहे, 2 ची, सॉरी आपल्याला कशाची व्हॅल्यू हवी आहे, y ची, हो ना. म्हटल्यावर आपल्याला हे स्क्वेअर रूट नको आहे. या स्क्वेअर रूटला इथून काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला दोन्ही साईडला स्क्वेअर घ्यावे लागतील. सो हे पहा, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. सो स्क्वेअर रूट ऑफ y चा स्क्वेअर इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर. आता हे पहा, इथे स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट नेहमी कट होत असतात. सो हे पहा, कट करूया. काय रिमेनिंग राहिलं, y आणि 16 चा स्क्वेअर किती, 256. सो y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे आपल्याला, 256. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6 लास्ट सब क्वेश्चन आहे इथे, प्रॅक्टिस सेट 7.2 मधला. x varies inversely as y. When x is equal to 15 then y is equal to 10. If x is equal to 20 then what will be the value of y. साधा सोपा असा क्वेश्चन आहे, फार इझी आहे. कशा प्रकारे आपण आता इथे राईट करणार, मॅथमेटिकल लँग्वेज मध्ये x varies inversely as y. अरे पहा, अशा प्रकारे सिम्बॉल यूज करून x varies inversely as y. आता हे जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलच्या ऐवजी आपण कॉन्स्टंट राईट करूयात. सो x इज इक्वल टू k, k म्हणजेच कॉन्स्टंट आणि 1/y. या दोघांमध्ये कोणताच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचा साईन आहे. सो k इंटू 1 काय होणार, k. इथे नेक्स्ट स्टेप मध्ये कशा प्रकारे राईट करणार, x इज इक्वल टू k अपॉन y, वेअर k इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता तुम्हाला तोंडपाठ झालेला आहे, k म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता हा जो y आहे त्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊया. सो x इंटू y इज इक्वल टू k. आता आपण असं का करतो, कारण आपल्याला k ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा असतो त्यासाठी. सो हे काय आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे k म्हणजे. आता आपण इथे कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. x 15 दिलेला आहे गिवन आहे क्वेश्चन मध्ये आणि y 10 दिलेला आहे. या इन्फॉर्मेशन वरून कॉन्स्टंट आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो, तर हे पहा, x ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची आहे. x म्हणजे आहे 15 इंटू y म्हणजे काय आहे, y म्हणजे आहे 10 इज इक्वल टू k. 15 इंटू 10 किती, 150, राईट. सो 150 इज इक्वल टू k. याचाच अर्थ k कॉन्स्टंट काय आलेला आहे, 150 आलेला आहे. सो हे पहा, अशा प्रकारे आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन राईट करणार. x इंटू y इज इक्वल टू 150. हे काय झालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आपण x आणि y च्या जागी कोणत्याही व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या तरीही आपल्याला प्रोडक्ट मात्र 150च मिळणार आहे. येतंय लक्षात, का आपल्याला 150 मिळणार आहे, कारण 150 म्हणजेच k आहे आणि k काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो हे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपण या इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये काय करूया, या ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत, इफ x इज इक्वल टू 20 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ y, ते फाइंड आउट करूयात. सो हे पहा, नाव x is equal to 20 and we have to find out the value of y. So let's substitute the values in this equation of variation. So x into y is equal to 150. x काय आहे, 20 आहे, into y फाइंड आउट करायचा आहे आणि कॉन्स्टंट आहे 150. आता y फाइंड आउट करायचे की नाही, मग या 20 ला पाठवूयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला, म्हणजे y एकटा इथे राहणार आणि 150 डिवायडेड बाय 20. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही 20 मल्टिप्लाय होतोय y बरोबर. मग त्यांनी त्याची साईड चेंज केली, लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला गेला की मग त्याचं जे साईन आहे ते चेंज झालेलं आहे. आता इथे हा 0 कट होणार आणि 15 डिवायडेड बाय 2 करा बरं. 15 डिवायडेड बाय 2 पटापट काय येणार आन्सर, 2 7 जार 14 बरोबर. 15 मधून 14 सबट्रॅक्ट करा, काय येणार 1. आता 1 तर 2 पेक्षा छोटा आहे, त्याला डिवाइड नाही करू शकत. काय करणार, आपल्याला तर कम्प्लीट डिव्हिजन करायचं आहे. मग काय करूयात, इथे आपण घेऊयात क्वोशंट मध्ये एक डेसिमल पॉईंट घेतला की आपण हवे तितक्या वेळा वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये 0 घेऊ शकतो. सो इथे या स्टेप मध्ये आपण
घेऊयात 1 0. आता 2 किती जार 10, 2 5 जार 10, सो इथे 5 आणि इथे 10. 10 मधून 10 सबट्रॅक्ट केला, आलं रिमाइंडर 0. सो इथे क्वोशंट आपला आलेला आहे 7.5. सो y इज इक्वल टू काय आलेला आहे 7.5. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 7.2 कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय. चला भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.